नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपल्या ड्रीम पोस्ट पर्यंत, आपल्या ड्रीम जॉब पर्यंत जाण्यासाठी बरेचसे हर्डल असतात, बरेचसे प्रॉब्लेम्स येत असतात. मग अशा प्रॉब्लेम्सला थोडंसं साईडला करण्यासाठी शासन काय करतोय, आपल्याला वेगवेगळ्या फोरमच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या असणाऱ्या इच्छितम पोस्ट पर्यंत जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या येऊ नये, प्लस ट्रेनिंगची सुद्धा समस्या येऊ नये, म्हणजे तुमच्या असणाऱ्या अभ्यासामध्ये अडचण येऊ नये. त्यासाठी तुम्हाला TRTI असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, सारथी असेल किंवा ARTI असेल, यासारख्या असणाऱ्या फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या असणाऱ्या बेसिक समस्यांना ओळखून त्यांना स्कॉलरशिप देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असणारी व्यवस्था स्टार्ट केलेली आहे. मग या असणाऱ्या अंतर्गत मग UPSC ची तयारी असेल, आपली राज्यसेवेची तयारी असेल किंवा MES ची तयारी असेल, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या अनुषंगाने असणारी तयारी असेल किंवा सोबतच कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C ची तयारी असेल, यासाठी तुम्हाला या असणाऱ्या ट्रेनिंगचा, या असणाऱ्या स्टायपंडचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यांची एक एक्झाम द्यावी लागते, ज्याला आपण प्रवेश परीक्षा म्हणतो. मग त्या सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये काय विचारले जाणार आहे, कशा पद्धतीने ते पेपर तुम्ही देऊ शकता, याचं असणारं सर्वोत्तम मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाईल इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून. ते तुम्हाला फक्त ₹1 चार्ज आपण त्या ठिकाणी घेतोय. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला या असणाऱ्या बॅचच्या अनुषंगाने ₹1 फी पे करावं लागेल आणि तुम्हाला हे असणारं मार्गदर्शन मिळेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या असणाऱ्या इच्छितम पोस्ट पर्यंत जाण्यासाठी जे ट्रेनिंग आणि जे तुम्हाला स्टायपंडची रिक्वायरमेंट आहे ते तुम्हाला मिळून जाईल. आणि ते स्टायपंड आपण 72,000 पासून या ठिकाणी स्टार्ट होताना पाहतो. आणि अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला जर हे यंत्रणा आणि हा सपोर्ट मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला एक्झाम द्यावी लागेल. आणि त्या एक्झाम साठी काय करायचं, आपल्याला जे भविष्यामध्ये येणारे अपडेट्स असतील, ज्या आयोगाकडनं तुम्हाला कंटिन्युअसली ज्या पद्धतीचे नोटिफिकेशन येत असतात, तसं या असणाऱ्या फोरमकडनं मग BRT असेल, TRTI असेल, महाज्योती असेल, सारथी असेल, ARTI असेल, यांच्याकडनं जेवढे काही त्यांचे डिसिजन असतील, जसं आता त्यांनी फक्त काय केलेलं आहे, नोटिफिकेशन दिलेले आहेत की विद्यार्थ्यांना आता अशा पद्धतीचे असणारे एक्झाम देता येऊ शकते. मग असेच वेगवेगळे असणारे अपडेट्स तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमीचा असणारा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची असणारी लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन कमेंट केली जाईल, तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते असणारा लिंक दिली जाईल, जेणेकरून तुम्ही या असणाऱ्या टेलिग्रामच्या चॅनल पर्यंत पोहोचाल आणि कोणताही अपडेट तुमचा मिस होणार नाही याची खबरदारी त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आता कोणकोणत्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना या असणाऱ्या एक्झामच्या अनुषंगाने तयारी करून तिथं ती एक्झाम देता येऊ शकते, प्रवेश परीक्षा, तर त्यासाठी आपल्याला स्पेसिफिक लक्षात घ्यायचं की कुठली संस्था कोणासाठी या ठिकाणी बेनिफिट ठरेल आणि त्यासाठी त्यांनी तयारी करून ते फॉर्म भरू शकतात. तर इथं सगळ्यांना माहिती असणारच आहे, फक्त थोडक्यात सांगतो परत. बार्टीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर SC कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. TRTIच्या बाबतीमध्ये पाहिलं तर ST कॅटेगरी असेल. सारथीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर SABC कॅटेगरीचा उल्लेख येतो, ज्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी यांचा उल्लेख येतो सारथीमध्ये. महाज्योतीचा उल्लेख केला तर OBC असेल, NT असेल, SBC असेल, VJ असेल, या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे. आणि ARTIच्या बाबतीमध्ये पाहिलं तर SC कॅटेगरी अंतर्गत असणारा मातंग समाज या अनुषंगाने जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हा असणारा फॉर्म भरता येणार आहे. तर त्याचा असणारा फायदा या प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावा, हा एक मूळ त्या ठिकाणचा असणारा माफक अपेक्षा आणि माफक असणारी भूमिका हिथं आपल्याला सरकारच्या माध्यमातून घेताना दिसत आहेत आणि त्याचा असणारा परिपूर्ण फायदा आपण घ्यावा अशी असणारी संदर्भातली भूमिका आपण इग्नाइटच्या माध्यमातून पण तुमच्यासाठी करून घेतोय. सोबत पाहिलं तर या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये पहिल्यांदा उल्लेख केला तर बार्टी पुण्यानं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करताना दिसतो इथं. ते म्हणजे कोणासाठी, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा MES स्पर्धा परीक्षा करणारे पूर्व प्रशिक्षणाचा असणारा कार्यक्रम या ठिकाणी आता विद्यार्थ्यांसाठी बोलवला जातोय आणि यासाठी उमेदवारांकडनं ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत आता नोटिफिकेशन दिलेलं आहे. ओके, MESच्या विद्यार्थ्यांसाठी नोटिफिकेशन दिले आणि या असणाऱ्या कार्यालयाचं अधिकृत संकेतस्थळ कोणतं असेल या ठिकाणी, तर ते असणारे barty.maharashtra.gov.in यावरती तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. तर तिथे एक संदर्भ असेल. त्यानंतर बार्टीच्याच अंतर्गत महत्वपूर्ण मुद्दा येतो की राज्यसेवेची तयारी करणारे म्हणजे राजपत्रित सेवा गट क्रमांक अ, गट क्रमांक ब
यांच्यासाठी तयारी करणारे पूर्व प्रशिक्षण असणारा कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा लिंक दिलेली आहे. सोबत पाहिलं या ठिकाणी तर बार्टीच्याच अनुषंगाने पाहिलं तर आपण या ठिकाणी उल्लेख करतो यूपीएससी साठी दिल्लीच्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी नोटिफिकेशन दिलेत, पण ते अनिवासीच आहे. दिल्लीसाठी सुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. त्यासोबतच पाहिलं यूपीएससी मध्ये ज्यांना तयारी करायची त्यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना या पद्धतीचा ट्रेनिंगचा असणारा स्लॉट अलोकेट केला जाऊ शकतो. दिल्ली आणि महाराष्ट्र यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा असणारा पार्ट अवेलेबल आहे. सोबतच बार्टीनच या ठिकाणी अजून एक मुद्दा दिलाय, तो म्हणजे कुठला, न्यायिक सेवा, विधी सेवा करणारी तयारी करणारी, लॉची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा पार्ट या ठिकाणी येतोय. आणि त्यांच्यासाठीचा असणारा महाराष्ट्राच्या अनुषंगाने असणारा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला देताना दिसत आहेत. मग अशा असणाऱ्या नोटिफिकेशन आता आलेत, तर त्या नोटिफिकेशन नंतर आपल्याला काय काय स्टेजेस फॉलो करणं गरजेचं आहे, तर त्याच्या स्टेप्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. काय सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला भरावं लागणार आहे. त्यानंतर एक्झाम फॉर शॉर्टलिस्टिंग स्टुडंट, ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जे शॉर्टलिस्ट स्टुडंट होतील त्यांच्यासाठी एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्या असणाऱ्या एक्झामचे रिझल्ट डिक्लेअर होतील, डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट असेल. नंतर सिलेक्शन ऑफ क्लासेस अँड द अलोकेशन्स, नंतर तुम्हाला संधी दिली जाते की तुम्हाला तुमचं ट्रेनिंग, तुमचं असणारं जे काही गायडन्स आहे ते कोणत्या क्लाससाठी पाहिजे त्याचं तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन करू शकता. ओके. सोबतच काय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऍट दी कोचिंग सेंटर, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कोचिंग घ्यायचंय, ट्रेनिंग घ्यायचंय, अभ्यास करायचंय त्या असणाऱ्या सेंटरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि या ठिकाणी येतो तो म्हणजे कमेन्समेंट ऑफ अ कोचिंग प्रोग्राम. मग प्रॅक्टिकली तुमचं असणारं कोचिंग या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. ह्या स्टेप्स फॉलो करायच्यात आपल्याला आणि त्याचे असणारे सगळे नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला कंटिन्युअस मिळणार आहेत. त्यासाठी ते टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा. पुढचा महत्वाचा मुद्दा की तुम्हाला या प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट्स खूप जास्त महत्वाचे असतात आणि ते कोणते डॉक्युमेंट्स देणं गरजेचं आहे, तर याच्यामध्ये येतं एकतर एसएससीचं सर्टिफिकेट, 10th सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे, HSCचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे, 12th सर्टिफिकेट पाहिजे, तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट पाहिजे, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. महत्वाचा मुद्दा म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे पाहिजे. आता एससी कॅटेगरीच्या अनुषंगाने कास्ट व्हॅलिडिटीचा संदर्भ त्याच्यामध्ये येत नाही, पण तरीही त्या अनुषंगाने कास्ट व्हॅलिडिटी प्राप्त होते का, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचे प्रॉब्लेम्स आले सुद्धा होते मागच्या असणाऱ्या फॉर्मच्या असणाऱ्या व्हेरिफिकेशनच्या दरम्यान. सोबतच इन्कम सर्टिफिकेट जे आहे ना मागच्या 3 वर्षांचं ते ऑलरेडी काढून ठेवा, हे तुम्हाला उपयोगात येणार आहे. कारण इन्कम सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी या 2 गोष्टींसाठी खूप जास्त विद्यार्थ्यांना त्रास झालेला आहे. ते नसल्या कारणानं विनाकारण तिथं विद्यार्थी अडकून राहतो आणि आपल्या असणाऱ्या प्रिपरेशनचे गोल्डन टाइम त्या ठिकाणी निघून जाऊ शकतो. त्यामुळे काय करायचं, हे सगळे डॉक्युमेंट्स काढून ठेवायचे. याच्यासोबतच लागतं डोमेसाइल सर्टिफिकेट, आधार कार्ड लागतं या ठिकाणी. आता सांगितलं इन्कम सर्टिफिकेट लागतं तुम्हाला किती वर्षांचं, मागच्या असणाऱ्या 3 वर्षांचं. हँडिकॅप असेल तर हँडिकॅप सर्टिफिकेटचा रेफरन्स या ठिकाणी द्यावा लागेल. अनाथ असाल तर ऑर्फन सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे, तयार करून ठेवावं लागणार आहे. ह्या असणाऱ्या माध्यमातून तुम्ही हे डॉक्युमेंट्स क्लिअर करायचे आपल्याला. आणि या सगळ्यांसाठी जे एक्झाम होणार आहे, ज्याला आपण सामायिक प्रवेश परीक्षा म्हणणार आहोत, तर त्या असणाऱ्या एक्झाम साठी आपल्याला या असणाऱ्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला जॉईन करायचं आहे. आणि त्या असणाऱ्या ऍप्लिकेशन मधून फक्त 1 रुपयावरती तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. मग तुमचं युपीएससीचं प्रिपरेशन असेल, राज्यसेवेचं प्रिपरेशन असेल, राज्यसेवेच्याच नुसार MESचं प्रिपरेशन असेल किंवा कंबाईनच्या असणाऱ्या ग्रुप बी, ग्रुप सीचं प्रिपरेशन असेल, त्यांच्यासाठी जी सामायिक एक्झाम होणार आहे, जिथं आपल्याला क्वालिफाय करायचंय, त्यासाठीचं असणारं योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला आपल्या असणाऱ्या या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मिळून जाईल. तर या ऑनलाईन असणाऱ्या सुविधेचा फायदा नक्कीच घ्या आणि तुमच्या असणाऱ्या ड्रीम पोस्टला अचीव करण्यासाठी एक सोबती, एक वाटाड्या म्हणून आपल्या इग्नाइट अकॅडमीची साथ घेऊन चाला. ठीक आहे. थँक्यू. थांबूया इथं आपण.